या पद्धतीने मेहंदी भिजवली तर 5 ते 6 महिने मेहंदी आरामशीर टिकते. हाय हॅलो नमस्कार, मी रेखा. सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. मेहंदी भिजवण्याची सोपी पद्धत आज मी तुम्हाला सांगते. कढीपत्ता आणि बीट घ्यायचे. बीट चांगलं बारीक किसून घेतलं आहे आणि माझ्याकडे कढीपत्ता थोडासा कमी होता, त्यामुळे जेवढा होता तेवढाच मी घेतला आहे. चहा पावडर घेतली आहे, 2 ते 3 चमचे चहा पावडर टाकली आहे. चहा पावडर आणि बीटामुळे कलर चांगला येतो केसांना. आता हे पाणी ओतलं आहे आणि उकळून घ्यायचं आहे चांगलं. 1 तांब्या पाणी ओतलं होतं आणि चांगलं आटेपर्यंत मग ते उकळून घ्यायचं आहे. आता इथे मी एक लोखंडाचा तवा घेतला आहे. लोखंडाचाच तवा आहे माझ्याकडे, कढई वगैरे नाही आहे त्यामुळे. आणि मेहंदी मी नुपूर घेतली आहे. PLCCची पण मेहंदी चांगली असते. ह्या दोन्ही पुड्या मी तव्यावरती आता सोडून घेते आणि पाण्यामध्ये जे मी बीट आणि कढीपत्ता उकळायला ठेवलं होतं ते चांगलं उकळलं, कलर चांगला उतरला त्यामध्ये. तर ह्या पाण्यामध्ये ना तुम्ही पाहिजे तर ॲलोवेरा आणि थोडंसं मेथ्या पण टाकू शकता. मी ऑलरेडी तेल बनवलेलं आहे, त्यामध्ये कढीपत्ता बाकीचं सगळं टाकलं आहे, त्यामुळे मी याच्यामध्ये काही जास्त टाकलं नाही आहे. फक्त कलर येण्यासाठी जे लागेल ना तर तेच टाकलं आहे. पाणी आता ना मेहंदीमध्ये गाळून घेते. हे पाणी थंड होऊन दिलं आहे, एकदम गरम पाणी ओतलं नाही आहे मी. हे पाणी थंड झाल्याच्या नंतर मग मेहंदीमध्ये टाकते आहे आणि मग मेहंदी भिजवते. हिवाळ्यामध्ये आपले केस जास्तच खराब होतात आणि हायड्रेशन कमी होतं, स्काल्प पण खराब होतो, डॅन्ड्रफ होतो. त्यामुळे मग हिवाळ्यामध्ये नको वाटतं लावायला, तरी पण मी लावली आहे. 2 चमचे मग कॉफी पावडर टाकली आहे. हिवाळ्यामध्ये कसं उन्हामध्ये म्हणजे दुपारच्या वेळी मेहंदी लावली ना तर बरं पडतं, रात्रीचं नाही मेहंदी लावता येत. मी 2 तास मेहंदी भिजायला ठेवलेली आणि 2 तास केसांवरती ठेवलेली आणि मग धुवून टाकलेली लगेचच. बघा आता इथे चांगली आपली मेहंदी ना मिक्स करून झाली आणि त्याच्यावरती मी खोबरेल तेल टाकते. याच्यामध्ये पाहिजे असेल ना तर तुम्ही अंड्याचा व्हाईट बल्ब पण टाकू शकता, तो पण चांगला असतो, पण ते केसांचा वास येतो त्यामुळे मी काही टाकलेला नाही आहे. खोबरेल तेल टाकल्यानंतर पण मग चांगली मिक्स करून घेतली आणि मग केसांना लावायला घेतली मेहंदी. दुसऱ्या कुणाची गरज नाही पडत, आपण स्वतः एकटेच लावू शकतो मेहंदी केसांना. एकट्याने कशी मेहंदी लावायची हेच मी तुम्हाला सांगते आज. हे पहिलं मी समोरून सगळे केसांना मेहंदी लावून घेतली आणि एक छोटीशी अशी बट घेतली आहे. छोटी बट घ्यायची, एका समोरच्या साईडने घेतली पहिली, एका साईडने घ्यायच्यात आणि एक मध्ये बो करायचा आहे आणि त्याच्या भोवतीच अशी केस गुंडाळून घ्यायची. छोटेच बटा घ्यायच्या. जास्त जर मोठ्या घेतल्या ना तर मग सगळीकडून लागली जात नाही मेहंदी आणि आपण लवकर मेहंदी लावत नाही. बऱ्याच दिवसांमधून लावतो ना, मग मी सगळीकडून व्यवस्थित लावत असते आणि जास्त प्रमाणात मेहंदी भिजवत असते. मेहंदी अशा प्रकारे जर लावली तर 5 ते 6 महिने मेहंदीचा कलर आरामशीर टिकतो. मी हातात ग्लोव्ज वगैरे घातले नाही आहेत, कारण मग ग्लोव्जमुळे पण मेहंदी सगळीकडून आणि व्यवस्थित लावता येत नाही. मेहंदी लावल्यामुळे कंडिशनिंग पण चांगली होते केसांची आणि केस गळायचे पण कमी होतात. कलर पण इतका छान येतो केसांना आणि एकदम सॉफ्ट आणि सिल्की होतात. मी 5 ते 6 महिन्यातूनच लावत असते, पण आता यावेळी नेमकं हिवाळ्यातच लावायला लागली मेहंदी, कारण बरेच दिवस झाले होते मी मेहंदी लावलीच नव्हती. अशा पद्धतीने सगळीकडून एक बट घ्यायची, एकदम छोटीशी बट घ्यायची आहे आणि व्यवस्थित वरून खाली अशी सगळी व्यवस्थित लावून घ्यायची मेहंदी. आणि व्हिडिओमध्ये बघताय ना त्याप्रमाणे जो बन आपण बनवला आहे त्याच्या भोवती ही मेहंदी बट गुंडाळून घ्यायची. सगळीकडून मेहंदी व्यवस्थित लावून झाली की मग जर मेहंदी उरली असेल ना तर मग अशी साईडने सगळ्या केसांना लावून द्यायची. आणि मी 2 तास ठेवली होती मेहंदी केसांवरती, भिजायला 2 तास आणि केसांवरती 2 तास. मेहंदी लावत असताना स्वामिनीचं पण असं मध्ये चाललं होतं आणि ती पण तिच्या हाताला तिने लावून घेतली आणि डोक्याला पण त्यातून थोडीशी लावलं तिने हात. आणि माझी मेहंदी पूर्ण लावून झाली. त्यानंतर मी 2 तास ठेवली आणि नेमकं ह्यावेळी मला रात्रीचीच केस धुवावी लागली, कारण मग रात्रभर ठेवली असती तर सर्दी झाली असती, म्हणून रात्रीचीच केस धुतली. केस धुवायला जास्त गरम पाणी घ्यायचं नाही आहे. गरम पाण्यामुळे मग केस गळायला सुरुवात होते किंवा मग डॅमेज होतात, त्यामुळे मी नेहमी कोमटच पाणी घेते. आणि ज्या दिवशी आपण मेहंदी लावतो ना त्या दिवशी शॅम्पू नाही करायचा केसांना. शॅम्पू केल्यामुळे मग केसांचा कलर निघून जातो. केसांमधून संपूर्ण मेहंदी निघून जाईल ना अशी चांगल्या प्रकारे केस धुवून घ्यायची आहेत. भरपूर पाणी लागतं मेहंदी धुण्यासाठी केसांना. मी जास्त मेहंदी लावली होती, एवढ्याशा केसांना मी 2 पुड्या लावल्या होत्या, त्यामुळे मेहंदी काही केसांमधून निघतच नव्हती लवकर. सगळीकडून चांगली केस धुवून कलर इतका छान आला होता केसांना
आणि अशा प्रकारे मेहंदी लावली ना तर दुसऱ्या कोणाची गरजही पडत नाही, आपली आपणच मेहंदी लावू शकतो आणि केसांना चांगली होतात, म्हणजे कंडिशनिंग राहते केसांना. आणि मी 5 ते 6 महिन्यातून लावत असते, पण आता 1-2 महिन्यात मी लावावी असं ठरवले. त्यानंतर पूर्ण केस चांगली धुवून घेतली आणि केस पूर्ण सुकून द्यायची मेहंदी लावून झाल्यानंतर. आणि सुकली की मग त्याच दिवशी तेल लावायचं, 1 दिवस तेल ठेवायचं आणि मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी मग शॅम्पू लावून धुवायचे केस. अशा पद्धतीने जर मेहंदी लावली तर मग अजिबात गरज पडत नाही पार्लरला वगैरे जाण्याची किंवा मग दुसरे कलर वगैरे लावण्याची केसांना. मी नेहमी अशाच प्रकारे केसांना मेहंदी लावत असते. आता इथे बघू शकता तुम्ही, मी जे तेल बनवले ना नॅचरल पद्धतीने घरगुती तेल, याचा रिझल्ट मला खूप छान आला आहे आणि तेच तेल मी वापरते नेहमीच. बऱ्यापैकी चांगला रिझल्ट आला आहे. 60 ते 70% केस गळायची कमी झाली आहेत आणि मी आठवड्यातून 2 वेळा लावत असते हे तेल. 3 ते 4च वेळा मी हे तेल लावले, तरी पण त्याचे माझे आता 60 ते 70% केस गळायची कमी झाली आहेत. याचा शॉर्ट व्हिडिओ पण मी अपलोड केलेला आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.